तर आपला प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्रातील एकमेव असे शिवछत्रपती मंदिर सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे, ते खालीलपैकी कोणी बांधले? मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देऊ शकता. म्हणजे एक प्रकारे रिव्हिजन आपलं याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर पहा, महाराष्ट्रातील एकमेव असणारं शिवछत्रपती जे मंदिर आहे हे सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे, पण ते कोणी बांधलेलं आहे असा आपल्याला प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, छत्रपती राजाराम महाराजांनी बांधलेलं आहे पहा शिवछत्रपती मंदिर. आणि हे जे आहे पहा सिंधुदुर्ग या किल्ल्यावरती आहे. याचं विशेष महत्व म्हणजे की हे महाराष्ट्रातील एकमेव असणारं छत्रपतींचं मंदिर आहे. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न दुसरा आहे, होमरूल चळवळीच्या प्रसारासाठी मद्रास या ठिकाणी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? मित्रांनो, प्रश्न महत्वाचा आहे पहा, इतिहासावर आधारित हा प्रश्न आहे. तर ज्यावेळी होमरूल चळवळीचा प्रसार करायचा होता त्यावेळी मद्रास म्हणजे आत्ताचं चेन्नई, पहा पूर्वीचं मद्रास आत्ताचं चेन्नई आहे, तर त्या ठिकाणी कोणतं वृत्तपत्र म्हणजे वर्तमानपत्र सुरू केलं होतं? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर कॉमनवेल या नावाने एक वर्तमानपत्र सुरू केलं होतं. कशासाठी? तर होमरूल चळवळीच्या प्रसारासाठी. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. ठिकाण जर विचारलं आपल्याला लक्षात ठेवा मित्रांनो, मद्रास हे योग्य उत्तर असणार होतं त्याचं, जर ठिकाण विचारलं तर. प्रश्न तिसरा आहे, रक्तातील कोणता घटक वाढल्यावर हृदयरोग होण्याचा धोका हा जास्त असतो? पहा, आपल्या ब्लडमधील असा कोणता एक घटक आहे की तो ज्यावेळी वाढतो त्यावेळेस आपल्याला हृदयरोग म्हणजेच पहा जे हार्ट अटॅक वगैरे येण्याचे प्रमाण आहे तर ते जास्त होतात. तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4, कोलेस्ट्रॉल. लक्षात ठेवायचंय, रक्तामधील ज्यावेळेस कोलेस्ट्रॉल वाढतं त्यावेळेस आपल्याला जे हृदयविकार असतात किंवा हृदयाचे जे रोग असतात ते जास्त प्रमाणात होण्याचा धोका असतो. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न चौथा आहे, जे उपकरण यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते त्याला काय म्हटले जाते? प्रश्न महत्वाचा आहे पहा, विज्ञानावर आधारित प्रश्न आहे. असं कोणतं डिव्हाइस आहे की ते डिव्हाइस यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर कशामध्ये करतं? तर विद्युत ऊर्जेमध्ये करतं, त्याला काय म्हणतात? तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3, तर त्याला जनरेटर असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 3, जनरेटरचं काम काय असतं की यांत्रिक ऊर्जेचं जे रूपांतर आहे ते विद्युत ऊर्जेमध्ये करणं. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 5वा आहे, राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद भूषवणारी पहिली महिला खालीलपैकी कोण आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला पहा पहिली महिला यावर देखील विचारला जाऊ शकतो. भारतातील पहिली महिला यावर आपल्याला भरपूर प्रश्न तयार होतात, लक्षात ठेवा. पण या ठिकाणी प्रश्न आहे की राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद भूषवणारी पहिली भारतीय महिला कोण? आणि याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4, तर सरोजिनी नायडू ह्या ज्या आहेत ह्या अशा पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत की ज्या राष्ट्रीय सभेच्या अध्यक्ष होत्या. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 6वा आहे, जीएसटी कर प्रणाली देशात केव्हापासून लागू करण्यात आली आहे? म्हणजे एक प्रकारे प्रश्न आहे की जो जीएसटी आहे ती कधीपासून आपल्या भारतामध्ये सुरू झाली आहे? तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4, तर 1 जुलै 2017 या वर्षापासून जीएसटी ही भारतामध्ये सुरू करण्यात आली आहे. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न 7वा आहे, क्योटो प्रोटोकॉलमुळे प्रसिद्धीस आलेले क्योटो हे जे शहर आहे हे कोणत्या देशात आहे? मित्रांनो, प्रश्न हा महत्वाचा आहे पहा, क्योटो शहर कोणत्या देशामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तर जपान या देशामध्ये क्योटो शहर आहे. मित्रांनो, आपण 2 वर्षापूर्वी एक व्हिडिओ घेतला होता पहा, त्यामध्ये आपल्याकडून एक उत्तर चुकलेलं होतं. आपण क्योटो हे जे आहे हे ब्राझील या देशामध्ये सांगितलं होतं, लक्षात ठेवायचे. तर क्योटो कशात आहे? जपान या देशामध्ये आहे. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 8वा आहे, महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी 1960 साली कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली आहे? या ठिकाणी पहा मित्रांनो, आपल्याला 2 प्रश्न तयार होतात. महाराष्ट्रातील पहिली सूतगिरणी कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली? पहा, 1960 या वर्षी स्थापन करण्यात आली आहे. दुसरा प्रश्न होतो की कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली? लक्षात ठेवा पर्याय 4, इचलकरंजी. पर्याय 4 किती आहे? इचलकरंजी या ठिकाणी 1960 ला आपल्या महाराष्ट्रातील पहिली सूतगिरणी जी आहे ही स्थापन करण्यात आली आहे. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 9वा आहे, ग्वायटर व थायरॉइड ग्रंथीच्या रोगाच्या उपचारासाठी खालीलपैकी काय वापरले जाते? यावरच आपल्याला अल्टरनेट प्रश्न असा विचारला होता की कशाच्या, लक्षात ठेवा, कशाच्या कमतरतेमुळे गलगंड, ग्वायटर आणि थायरॉइड हे जे रोग आहेत हे आपल्याला होतात? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तर ज्यावेळी आहारामध्ये आपल्या आयोडीन कमी पडतं तर आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारे आजार आहेत ग्वायटर आणि थायरॉइड. पण याच ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की ग्वायटर आणि थायरॉइडच्या ग्रंथीच्या रोगासाठी म्हणजे रोगाच्या उपचारासाठी काय वापरतात? तर आयोडीन हे वापरलं जातं. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 10वा आहे, अतिश्रमामुळे स्नायुदुखीमध्ये खालीलपैकी कोणते रसायन जबाबदार असते? पहा, प्रश्न महत्वाचा आहे. हा देखील प्रश्न आपल्याला विज्ञान या विषयावरचा आधारित आहे. तर ज्यावेळी आपण जास्त मेहनत घेतो त्यावेळी जे स्नायू आपले दुखतात तर ते दुखण्यास खालीलपैकी कोणतं रसायन जे आहे ते जबाबदार असतं?
तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1. तर लॅक्टिक ॲसिड जे आहे हे जास्त काम केल्यामुळे स्नायुदुखीमध्ये जबाबदार असणार आहे पहा केमिकल लॅक्टिक ॲसिड. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 11 आहे, तेलंगणा राज्यातील कोणत्या जिल्ह्याची सीमा नांदेडला लागून आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे पहा. या ठिकाणी आपल्याला अल्टरनेट प्रश्न विचारला होता की तेलंगणा राज्याला लागून असणारं जिल्हा कोणता आहे? तर लक्षात ठेवायचंय की नांदेड हा जो जिल्हा आहे हा तेलंगणाच्या बॉर्डरला लागून असलेला जिल्हा आहे. पण या ठिकाणी विचारला आहे की नांदेड सीमेला तेलंगणाच्या कोणत्या जिल्ह्याची सीमा लागून आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 1. तर आदिलाबाद हे जो जिल्हा आहे तेलंगणातील आहे, त्याची जी बॉर्डर आहे ही नांदेडला लागून येते. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 12 आहे, इंग्लिश क्रिकेट स्पर्धेत हॅम्पशायर कडून खेळणारा पहिला भारतीय क्रिकेटर कोण आहे? पहा इंग्लिश क्रिकेट स्पर्धा आहे पहा ती हॅम्पशायर या संघाकडून खेळणारा भारतातील पहिला क्रिकेटर कोण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4. अजिंक्य रहाणे हा जो क्रिकेटर आहे हा हॅम्पशायर कडून खेळणारा आपला भारतातील पहिला क्रिकेटर ठरलेला आहे. पर्याय 4 आपलं उत्तर होईल अजिंक्य रहाणे. प्रश्न 13 आहे, डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा देणारे पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? मित्रांनो प्रश्न हा महत्त्वाचा आहे पहा. जो सातबारा आहे, सातबारा डिजिटल पद्धतीने किंवा डिजिटल स्वाक्षरीयुक्त असणारा सातबारा देणारं पहिलं राज्य कोणतं? याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. तर महाराष्ट्र राज्यामध्ये डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा सर्वप्रथम देण्यात आलेला होता. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 14 आहे, ग्रेटा थनबर्ग या पर्यावरण कार्यकर्त्या खालीलपैकी कोणत्या देशातील आहेत? पहा ग्रेटा थनबर्ग या ठिकाणी एक आपल्याला व्यक्तिमत्व दिलेलं आहे. ज्या पर्यावरण कार्यकर्त्या आहेत की ग्रेटा थेनबर्ग त्या कोणत्या देशातील आहेत? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2. तर स्वीडन किंवा स्वीडिश पर्यावरण कार्यकर्त्या आहेत पहा ग्रेटा थेनबर्ग. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 15 आहे, आर्यभट्ट प्रक्षेपण विज्ञान शोध संस्था ही वैज्ञानिक संस्था जी आहे ही कोणत्या ठिकाणी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा नैनिताल या ठिकाणी आहे आर्यभट्ट विज्ञान शोध संस्थान. लक्षात ठेवा. आणि ही जी संस्था आहे ही एक वैज्ञानिक संस्था आहे. पर्याय 1 आपलं उत्तर आहे नैनितालमध्ये. प्रश्न 16 आहे, डॅश यांनी राजपूर घाटच्या तहानुसार चंबळ नदीच्या पश्चिमेकडील व उत्तरेकडील प्रदेश इंग्रजांना दिला होता. पहा खालीलपैकी कोणी म्हणजे किंवा कोणता असं राजसत्ता होती की त्यांच्याद्वारे राजपूरचा जो तह झाला, राजपूर घाटचा तह, त्यानुसार चंबळ नदीच्या पश्चिमेकडील आणि उत्तरेकडील प्रदेश जो आहे हा इंग्रजांना देऊन टाकला होता. तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. तर होळकर हे जे राजघराणं होतं यांनी राजपूरच्या घाटच्या तहानुसार चंबळ नदीच्या पश्चिमेकडील आणि उत्तरेकडील जेवढा काही प्रदेश आहे तो इंग्रजांना दिला होता. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 17 आहे, बालाकोट कारवाईनंतर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना कोणता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले? मित्रांनो पहा बालाकोटवर आपल्याला महत्त्वाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. जो 14 फेब्रुवारी 2019ला जो पुलवामा अटॅक झाला होता तर त्याचं प्रत्युत्तर म्हणून जे आपल्या इंडियन एअरफोर्सनी एक हल्ला केला होता पहा बालाकोट या ठिकाणी जैश ए मोहम्मदच्या एका संघटनेवरती किंवा एका प्रशिक्षण शिबिरावरती, त्याचे जे पायलट होते ते होते विंग कमांडर अभिनंदन वर्धमान. तर यांना कोणता पुरस्कार दिला होता? तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3. तर वीरचक्र हा जो पुरस्कार आहे हा विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना दिलेला आहे वीरचक्र. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 18 आहे, महिलांसाठी श्रीपती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले? प्रश्न मित्रांनो महत्त्वाचा आहे. हा प्रश्न आपण एक वेळा कम्युनिटीमध्ये पोस्ट केला होता. त्यातील जवळपास 60% विद्यार्थ्यांचं उत्तर चुकलेलं आहे. लक्षात ठेवायचंय महिलांसाठी असणारं नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ जे आहे हे कोणत्या वर्षी स्थापन झालेलं आहे? तर 1916 या वर्षी स्थापन करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 19 आहे, कोणत्या नदीचा उगम सह्याद्री पर्वतात इगतपुरी जवळील कुलनगिरी या दुर्गाजवळ होतो? पहा प्रश्न महत्त्वाचा आहे. या ठिकाणी नदी प्रणालीवरती प्रश्न आहे, म्हणजेच नदीचा उगम कोणत्या ठिकाणाहून होतो? लक्षात ठेवा खालीलपैकी अशी कोणती नदी आहे की तिचा जो उगम आहे सह्याद्री पर्वतात इगतपुरी जवळील कुलनगिरी नावाचा एक गड आहे त्याजवळ होतो? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. दारणा नदीचा उगम जो आहे हा इगतपुरी जवळील कुलनगिरी दुर्गाजवळ होतो. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 20 आहे, छतावर सौर पॅनल उभारण्यात कोणत्या राज्याचा क्रमांक जो आहे हा पहिला लागतो? पहा म्हणजे खालीलपैकी कोणत्या राज्याचा असा पहिला क्रमांक लागतो की ज्या राज्यामध्ये छतावर सौर पॅनल उभारण्यात आलेले आहेत? तर उत्तर होईल याचं पर्याय क्रमांक 3. गुजरात राज्याचा पहिला क्रमांक आहे. कशामध्ये? छतावरती सौर पॅनल उभारण्यामध्ये. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 21 आहे, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या अध्यक्ष कोण असतात? पहा प्रश्न महत्त्वाचा आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जे आहे याचे अध्यक्ष कोण असतात?
तर याचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 4. तर मुख्यमंत्री आहेत. लक्षात ठेवा हे जे आहेत हे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जे आहे त्याचे अध्यक्ष असतात. यावर आपल्याला महत्त्वाचे प्रश्न आपल्याला 3 यावर्षी विचारले जाऊ शकतात, कारण जुलै 2022 मध्ये मंत्रिमंडळ पूर्ण महाराष्ट्राचं चेंज झालेलं आहे. तर त्यानुसार पहा गृहमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रीवर महत्त्वाचे प्रश्न येऊ शकतात. मुख्यमंत्री कोण आहेत तर पहा मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे. उपमुख्यमंत्री जर विचारलं तर उपमुख्यमंत्री आहेत पहा देवेंद्र फडणवीस. गृहमंत्री विचारलं तर गृहमंत्री देखील आहेत पहा देवेंद्र फडणवीस. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. तर मुख्यमंत्री जे आहेत हे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जे आहे त्याचे अध्यक्ष असतात. प्रश्न 22 आहे भारतातील नक्षलवादी चळवळीचे जनक चारू मुजुमदार. पहा चारू मुजुमदार यांच्यावर कोणाच्या विचाराचा प्रभाव होता. प्रश्न महत्वाचा आहे. तर भारतातील नक्षलवादी चळवळीचे जनक कोण आहेत? चारू मुजुमदार. तर यांच्यावर कोणाच्या विचाराचा प्रभाव होता? लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 3. तर लॉर्ड माओ यांच्या विचारांचा प्रभाव होता. लक्षात ठेवा कोणावरती? तर चारू मुजुमदारवरती. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल लॉर्ड माओ. प्रश्न 23 आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांना स्त्रियांसाठी विद्यापीठाची प्रेरणा कोणत्या देशाकडून मिळाली होती? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर जपान. मित्रांनो हा देखील प्रश्न काल आपण पोल केलेला आहे पहा कम्युनिटीमध्ये. त्याचं सुद्धा उत्तर 60% विद्यार्थ्यांनी चुकीचं दिलेलं आहे. तर केशव कर्वे जे आहेत यांना स्त्रियांसाठी विद्यापीठाची जी प्रेरणा आहे ही जपान या देशाकडून मिळालेली आहे. आणि आपण तर जाऊन आपण हा नोकरी इन्साइडर या चॅनलवरती कम्युनिटी पोस्ट आपण चेक करत राहा. त्यामध्ये आपण महत्त्वाचे प्रश्न घेत असतो. पर्याय 4 याचं उत्तर असणार आहे. 24 आहे भारत सरकारने 1950 साली राष्ट्रीय सुरक्षा कायदा कोणत्या वर्षीच्या ऍक्टनुसार संमत केला? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर 1919च्या ऍक्टनुसार भारत सरकारने 1950 या वर्षीचा राष्ट्रीय सुरक्षा जो कायदा आहे तो संमत केलेला आहे. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 25 आहे देशातील पहिले व जगातील दुसरे लष्करी संग्रहालय कोणत्या ठिकाणी साकारण्यात येत आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर MP म्हणजेच पहा मध्य प्रदेश या राज्यामध्ये आपल्या देशातील पहिल्या क्रमांकाचं आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचं लष्करी संग्रहालय साकारण्यात येणार आहे किंवा उभारण्यात येणार आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 26 आहे आज अंबारी तर उद्या झोळी या म्हणीचा अर्थ काय होतो? मित्रांनो म्हणी ह्या महत्त्वाच्या असतात. त्यासाठी आपण 100 महत्त्वाच्या ज्या म्हणी आहेत त्यांच्यावर एक व्हिडिओ घेतलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या ठिकाणी अर्थ विचारला आहे आज अंबारी तर उद्या झोळी आणि या म्हणीचा अर्थ होतो पहा पर्याय क्रमांक 2 कधी वैभव तर कधी दैन्य असा त्याचा अर्थ होतो ऑप्शन क्रमांक 2. हे होते पहा महत्त्वाचे 30 प्रश्न की जे आपल्याला तलाठी भरती, पोलीस भरती, वनरक्षक भरती, जिल्हा परिषद भरती आणि जेवढ्या काही TCS द्वारे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यासाठी हे महत्त्वाचे असणारे प्रश्न आहेत. आपल्याला या 30 प्रश्नांपैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच प्रत्येक व्हिडिओची PDF आणि काही महत्त्वाच्या नोट्स जर आपल्याला मिळवायच्या असतील तर त्या देखील आपण पोस्ट करत असतो. आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी या नावानं. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. जर लिंकवरून जॉईन नाही होता आलं तर टेलिग्रामवरती जाऊन सर्च करा मराठी नोकरी. ज्या ठिकाणी व्हेरीफाईड चॅनल असेल ते आपलं मराठी नोकरीचं ऑफिशियल चॅनल आहे, त्याला आपण जॉईन करू शकता. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.